स्तोत्र पठण 3 शब्द आहेत. सूक्त, सूत्र आणि स्तोत्र. स्तोत्र म्हणजे स्तवन, स्तुती करणारी रचना. देवदेवतांची तसेच महानुभावांची, महापुरुषांची स्तुती करणारी स्तोत्र ही रचली नि म्हटली जातात. सर्वसाधारणपणे स्तोत्रात प्रारंभी सामान्य माहिती दिली जाते. उदाहरणार्थ रचयिता ऋषी, छंद, स्तोत्राची देवता, शक्ती आणि किलक म्हणजे एका अर्थी स्तोत्राच्या अंतरंगात शिरण्याची किल्ली. जशी रामरक्षेची देवता रामचंद्र, शक्ती सीता, किलक हनुमान. किलक या शब्दाचा आणखी एक अर्थ आहे, तो म्हणजे अडचण किंवा अडसर. म्हणजे रामरक्षा स्तोत्राच्या साधकाला किंवा रामनामाच्या भक्ताला उपासना मार्गात येणाऱ्या अडचणींना जवळ न येऊ देणारी, साऱ्या अडथळ्यांचं निरसन करणारी प्रभावी शक्ती. हनुमान अशी उपासना सुलभ, सहज आणि सुखरूप करणारी शक्ती आहे. स्तोत्राचा पुढचा भाग म्हणजे स्तोत्रनायकाचं चरित्र, कार्य आणि चारित्र्य म्हणजे गुणवैभव. विष्णू सहस्रनाम स्तोत्रातील सहस्रनामं ही अशीच सर्व शक्तिमान, सर्वव्यापी, सर्वज्ञ, सर्वसाक्षी विष्णू भगवानाचं गुणवर्णन करणारी आहेत. शेवटी स्तोत्राची फलश्रुती असते, जी नेहमी बरीचशी प्रापंचिक असते. एवढ्याशा भीमरूपी स्तोत्राची फलश्रुती धनधान्य, पशुवृद्धी, पुत्रपौत्र समग्रही इत्यादी इत्यादी सर्व जीवनस्पर्शी आहे. हनुमान चालिसाची तर भली मोठी फलश्रुती आहे. तशीच अथर्वशीर्ष आणि गणपती स्तोत्र या छोट्या स्तोत्राचीही आहे. फलश्रुती शब्दाचा अर्थ फलप्राप्ती असा नसून फळ मिळो न मिळो, आध्यात्मिक अंगानं त्याचं चिंतन करा आणि जीवनातील सुखदुःख आनंदानं स्वीकारा. अधिक महिन्यात प्रत्येक वाराच्या देवतेचं खास स्तोत्र म्हटलं जातं. पठण, श्रवण, मनन, चिंतन आणि भावार्थाशी एकरूप होत केलेलं ध्यान हे स्तोत्र पठणाचे पैलू आहेत. मुख्य पैलू अर्थातच त्यानुसार वर्तन किंवा जीवन परिवर्तन. वर्षानुवर्ष पोपटासारखी स्तोत्र पाठ म्हणणं हे खरं स्तोत्र पठण नव्हे. हे काहीसं प्राण हरवलेलं यांत्रिक कर्मकांडच आहे. अधिक महिन्यात आपण म्हणणाऱ्या स्तोत्रांचा अर्थ लक्षात घेऊया. सार्थ म्हणजे अर्थासहित स्तोत्र मिळतात, नाहीतर यूट्यूब, गुगलवर अर्थ मिळतोच. दुनिया मेरी मुठ्ठी में हे मोबाईलचं रूप आहे. त्याचा उपासनेसाठी अप्रतिम उपयोग हे मोबाईलचं खरं स्वरूप आहे. ते आत्मसात करूया, नुसतं कंठसात नको. त्यासाठी शुभेच्छा. पारायण. अधिक मास व्रतांचा मुकुटमणी म्हणून पारायणाचा उल्लेख केला तर अतिशय योक्ती होणार नाही. साधक, भक्त, भाविक आपापल्या दैवतानुसार ग्रंथ निवडून त्याचं पारायण करतात. अतिशय चांगली गोष्ट आहे ही. मराठी, संस्कृत, हिंदी भाषात असे अनेकानेक ग्रंथ उपलब्ध आहेत. ज्ञानेश्वरी, नाथ भागवत, तुकारामाचे अभंग, दासबोध इत्यादी ग्रंथांची इंग्रजी भाषांतरही उपलब्ध आहेत. पण ती आपल्या ग्रंथासारखी लयबद्ध वाचता येत नाहीत. गद्यग्रंथ म्हणून ठीक आहे. पारायणाचा मुख्य उद्देश नुसतं ग्रंथ वाचन नाही, तर नारायणाला परायण होण्यासाठी पारायण असलं पाहिजे. नारायणाला म्हणजे केवळ विष्णूला नव्हे, तर सर्व देवांना परायण होणं. परायण म्हणजे सन्मुख राहणं. खरं तर सर्वव्यापी परमेश्वराला सन्मुख राहणं सोपं आहे, कारण जिथं ज्या दिशेला आपलं मुख तिथं परमेश्वर आहेच, असतोच. पण आपल्याला याचं भान, स्मरण, जाणीव राहत नाही. हवप म्हणताना हरिभक्तपरायण म्हणजे सदा सर्वदा सर्वत्र सर्वथा हरिभक्ती तसंच परमात्म्याचं अनुसंधान अपेक्षित आहे. असो, अधिक मासात पारायणासाठी अनेक जण नवनाथ भक्तिसार, गुरुचरित्र, शिवलीलामृत किंवा श्री हरिविजय, श्री रामविजय असे ग्रंथ पसंत करतात. आचार्य विनोबा भावे ग्रंथांना ग्रंथी म्हणतात. ग्रंथी म्हणजे गाठी. आपल्या शरीरात ग्रंथी असतात. त्यात निर्माण होणारा स्राव शरीराला आवश्यकही असतो. अडीअडचणीसाठी 2 पैसे गाठीला असलेले बरे असं म्हणताना ही गाठच आहे. अहंकाराची ग्रंथी सर्वात घट्ट असते. ती खूप प्रयत्न करूनही नष्ट होईलच असं नाही.
पारायणासाठी जे ग्रंथ निवडले जातात ते अहंकार, भास, दंभ वाढवणारे असतील तर पारायणाचा उद्देशच नष्ट होतो. पण हे पारायण करणाऱ्यावर अवलंबून असतं. म्हणून पारायण करताना त्या ग्रंथातील मार्गदर्शनाचा उपयोग अहंकारातून होणारा आत्मनाश रोखण्यासाठी कसा करता येईल याचा विचार करावा. हे खरं पारायण. अनेक मंदिरात सामूहिक पारायणाचं आयोजनही केलं जातं. हे सर्व चांगलं आहे, पण याहून अधिक चांगलं काय असेल तर चिंतनपूर्वक अर्थ समजून घेत विचार करून पवित्र ग्रंथांचं वाचन करणं. सगुण चरित्राकडून निर्गुण चारित्र्याकडे वळण्यासाठी असं पारायण खूप उपयोगी पडतं. यातूनच ग्रंथनायकाचं किंवा गुरुचं चरित्र शिष्याच्या जीवनात उतरतं. पारायणाचा खरा हेतू हाच असतो. समर्थ रामदास म्हणतात, बहुत असावे पाठांतर, कंठी धरावे ग्रंथांतर. त्याच चालीवर म्हणता येईल, बहुत करावे पारायण, हृदयी वसावा नारायण. दान. एक मार्मिक कथा. देव, दानव, मानव यांचे प्रतिनिधी देवगुरु बृहस्पतीकडे जातात. सर्वजण दुःखी असल्याने सुखाचा मार्ग विचारतात. ध्यानस्थ बृहस्पती फक्त एका अक्षराचा उच्चार करतात, द. त्याचा अर्थ विचारल्यावर बृहस्पती म्हणाले, देव अतिभोगी असल्यानं इंद्रियांचं दमन करून ते सुखी होतील. दानव अति क्रूर असल्याने सर्वावर दया करून ते सुखी होतील. तर मानव अतिलोभी असल्याने दान करून तो सुखी होईल. सर्व प्रतिनिधींचं समाधान झालं. तेव्हापासून मानवजातीसाठी दान महात्म्य अस्तित्वात आलं. अतिलोभामुळे जी अतृप्ती, असमाधान, अशांती लाभते त्यावर उपाय दान. दान केवळ पैसा, वस्तू देऊनच करता येत नाही, तर त्याहून महत्त्वाची दानं आहेत. रक्तदान, श्रमदान, ज्ञानदान, अन्नदान, तसंच समयदान, देहदान, जीवनदान. सर्वोच्च दान दधीची ऋषींचं, शिबीराजाचं, दिलीप राजाचं, त्याचप्रमाणे सूर्यपुत्र कर्णाचं मानलं जातं. दधीचींनी आत्मदहन करून वृत्रासुराला मारण्यासाठी आपल्या अस्थी इंद्राला दिल्या. शिबीराजानं स्वतःचं मांस, दिलीप राजानं स्वतःचा देह, तर कर्णानं आपली जीवन संरक्षक कवचकुंडलं यांचं दान अर्जुनाचा पिता इंद्राला केलं होतं. एक प्रकारे त्यानं जीवनदानच केलं होतं. आपल्याकडून अशा परमदानाची एकदम अपेक्षा नाही, पण अधिक मासानिमित्त समाजसेवेसाठी काही समयदान किंवा समाजसेवी संस्थांसाठी अर्थदान, गरजू विद्यार्थ्यांसाठी शिक्षण साहित्यदान अशी काही अभिनव नसली तरी उपयुक्त दानं करता येतील. यथाशक्य पण आवर्जून दान केलंच पाहिजे हा अधिक मासाचा संदेश आहे. परंपरेनं चालत आलेल्या जावयाला कराव्याच्या अपूप म्हणजे अनारसे दानापेक्षा अनायासे चालत आलेल्या नि समाजसेवेसाठी खूप अप्रूप असलेल्या एका दानाचा, गोदानाचा विचार अवश्य करूया. रस्त्यावर भटकणाऱ्या मोकाट नव्हे, निराधार गोवंशाची सेवा करणाऱ्या संस्था सर्वत्र, विशेषतः गोव्यात आहेत. त्यांच्याशी संपर्क साधून या सेवा यज्ञात आपलीही समिधा टाकायला हरकत नाही. उलट या अधिक मासात सर्व सृष्टी समष्टी यांना धारण करणाऱ्या पुरुषोत्तमाची सेवा किंवा भक्ती केल्याचं समाधान अशा गोदानात अवश्य मिळेल. शेतकऱ्यांना पेरते व्हा असं सांगणाऱ्या पावशा पक्षाचे दिवस मागे पडले. आता अधिक मासाचा अधिपती तो पुरुषोत्तम सर्वांना सांगतोय, देते व्हा, दाते व्हा, देते व्हा. तीर्थयात्रा. तीर्थ या शब्दातलं पावित्र्य आपल्याला तीर्थयात्रा, तीर्थक्षेत्र, तीर्थरूप या शब्दात स्पंदन रूपात जाणवतं. आज ती भावस्पंदनं किती उरलेत हा प्रश्न आहे. नद्यांचं पाणी, आजूबाजूचं वातावरण, मंदिराभोवतीची घाण यामुळे तीर्थक्षेत्रात जाऊ नये असं अनेकांना वाटतं. तीच गोष्ट तीर्थरूप व्यक्तींचीही आहे. स्फटिकासारखं स्वच्छ चारित्र्य किती तीर्थरूपांचं असतं. कालाय तस्मै नमः म्हणून अशा गोष्टी स्वीकारायच्या का, की त्यात निर्धारानं सुधारणा घडवायची? असो. तसाच यात्रा शब्द, यातील याचा अर्थ आहे निघणे, दूर जाणे. यावरूनच यान, जसे जलयान, वायुयान, चंद्रयान, त्याचप्रमाणे प्रयाण हा शब्दही आला. श्वासनिश्वासाच्या ठेक्यावर प्रयाण सुरूच आहे. त्याची प्रयाण यात्रा, प्रयाणोत्सव बनवणं म्हणजे खरी तीर्थयात्रा.
या उलट जत्रा यातला जमवणं, जपणं या अर्थाचा आहे. यात्रेला जाऊन परत येताना हलकं, मोकळं होऊन येणं अपेक्षित आहे. जत्रेहून येताना परतताना बॅगा भरलेल्या, मन गच्च भरलेलं अशी अवस्था असते. अधिक मासात जवळच्या तीर्थक्षेत्राची तरी यात्रा करावी. ती मन मुक्त करणारी आनंद यात्रा असावी. देहदृष्टीनं तिथंही घाण दिसेल, पुजारी व्यापारी अगदीच धंदेवाईक वाटतील, पण जर अंतरदृष्टीनं आजूबाजूचा निसर्ग, त्या क्षेत्राचा इतिहास, नदीचं लोकमाता म्हणून आजही असलेले महात्म्य, तेथील देवतेचं स्वरूप नि अंतरंग उपासना यांचा अनुभव घेतला तरच ती यात्रा पुण्यफलदायी बनेल. नाहीतर तेची धोंडे नि तेची पाणी असं तुकोबा म्हणतात, त्याचा अनुभव येईल. वाल्मिकी प्रतिज्ञापूर्वक म्हणतात, यावत स्थास्यन्ति गिरयः सरितश्च महीतले. तोपर्यंत रामकथा लोकप्रिय राहील. थोडक्यात, जोपर्यंत तीर्थक्षेत्र जिवंत असतील तोवर रामायण लोकांना जीवनातील आदर्शांचं दर्शन घडवत राहील. पूर्वी तीर्थयात्रा पायी करावी लागे, दीर्घकाळ घरापासून दूर राहावं लागे, म्हणून घरावर तुळशीपत्र ठेवून लोक निघत. पंढरीची वारी ही तीर्थयात्राच आहे, पण आषाढी कार्तिकी अशी वारी वर्षानुवर्ष करणाऱ्या वारकरीपेक्षा विठूच्या साक्षीनं अहंकारावर वार करून परतणारा वारकरी श्रेष्ठ. यालाच म्हटलंय, जो जाई एक वार तो विसरे घरदार, त्यासी देई नामसार. असा वारकरी उद्धरून जातो. खरा तीर्थयात्रेला निघालेला यात्री म्हणजे ट्रॅव्हलर घरी परततो तो यात्रेकरू म्हणजे पिलग्रीम बनूनच. अशी यात्रा करूया. तीर्थस्नान. तीर्थक्षेत्रांना भेट देण्यासाठी तीर्थयात्रा केली जाते. प्रत्यक्ष तीर्थक्षेत्रात 2 गोष्टींना महत्त्व असतं, क्षेत्रदेवता दर्शन आणि तेथे नदी असल्यास तीर्थस्नान. बहुतेक तीर्थक्षेत्रातील तीर्थ म्हणजे अशी नदी किंवा सरोवरासारखा विशाल जलाशय असतोच. स्नानाचा शाही प्रकार म्हणजे अभ्यंग स्नान. यात अभि आणि अंग असे 2 शब्द आहेत. यांचा अर्थ सर्व अंग प्रत्यंगांचं स्वच्छ स्नान. या संदर्भात तुकोबांचं थेट विचारण आहे, नाही निर्मळ मन काय करील साबण. खरंच आहे हे. म्हणून यक्ष ज्यावेळी युधिष्ठिराला प्रश्न विचारतो, परमस्नान कोणतं, यावर युधिष्ठिर उत्स्फूर्त उत्तर देतो, मनाचं स्नान हेच परमस्नान. मनाला स्नान कसं घालायचं याचं संतांनी दिलेलं उत्तर नामानं. मूक नामस्मरण किंवा मुखर नामजप यांनी मन धुवून पवित्र केलं जातं. पूज्य गोंदवलेकर महाराज नेहमी सांगत, मनाची विषयभोगांकडची बाहेरची धाव थांबवून मनाला आत वळवायचं असेल तर नाम घ्या. मना या शब्दाच्या उलट नामच आहे. माथ्यावरच्या गंगेपेक्षा कंठातल्या रामनामाचं स्नान नीलकंठालाही शांत प्रसन्न करणारं असतं. यावर उत्तम उपाय म्हणजे शरीराचं स्नान करताना मनात नद्या सागराविषयी पूज्यभाव आणि ज्यांनी पाणी गंगेपासून आपल्या स्नानगृहातील गंगालयात आणण्यासाठी मदत केली त्या असंख्य अज्ञात व्यक्तींविषयी कृतज्ञ भाव निर्माण करायला हवा. स्नानाच्या वेळी म्हणावयाचा मंत्र आहे, गंगे च यमुने चैव गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधू कावेरी जलेस्मिन सन्निधिं कुरु. रोजचं स्नान करताना सर्व नद्यांचं स्मरण आपल्याला पवित्र करतं, तर प्रत्यक्ष नदीत तीर्थस्नान करणं किती परमभाग्याची गोष्ट आहे. लोकमान्य टिळक आणि आगरकर तुरुंगात राजकैदी असताना अतिशय थंडीत गारठवणारं पाणी स्नानासाठी दिल्यावर नद्यांचं स्मरण करत लोकमान्य टिळक छान स्नान करत. पण आगरकरांनी बोटं बुडवून पाणी किती थंड आहे हे पाहिलं आणि रोज स्नान करणं आवश्यक आहे का असा प्रश्न विचारला. विनोबा अशा मंडळींना H2O आले म्हणतात. H2O म्हणजे विज्ञानात पाणी. तिथं मंगलाची कृतज्ञतेची गोष्टच नाही. असो. स्वामी विवेकानंदांना आईला दिलेल्या वचनाचं स्मरण झाल्यावर गंगेत स्नान करताना कमंडलूत पाणी घेऊन ओल्या कपड्यात काशी विश्वेश्वर मंदिरात जाऊन शिवलिंगावर अभिषेक केला. आईहून अधिक श्रेष्ठ दैवत नाही. अधिक मासात तीर्थस्नान करताना नुसत्या डुबक्या मारून गंगा मैयाचा घोष करून आपली पापं धुवून काढण्याची प्रार्थना करणं आणि एखादी गोष्ट किंवा दुर्गुण सोडण्याचा शाब्दिक संकल्प करणं पुरेसं नाही.
तीर्थस्नानानंतर निर्धार करून एखादा साधाभोळा वारकरी खरोखर चांगली व्यक्ती बनतो. विद्वान पंडिताला हे जमतंच असं नाही. म्हणूनच कबीर तुकोबांसारखे बंडखोर संत विचारतात, गंगेतील बेडुकनी माशांना काय नित्य गंगास्नान घडतं का? त्याचवेळी तो रोहिदास स्वानुभवानं म्हणतो, मन चंगा तो कठवती मे गंगा. खरं आहे ना? भोजन. उपासना करण्यासाठी मनाबरोबर पोटही रिकामं असायला हवं. पूर्वी पंक्ती बसवून जेवणावळी होत. त्यावेळी यजमान अतिथींना सांगे, यथेच्छ जेवा, यथेष्ट जेवा. यथेच्छ म्हणजे इच्छेनुसार आणि यथेष्ट म्हणजे योग्य ते पदार्थ योग्य प्रमाणात सेवन करा. याशिवाय नेहमी वापरला जाणारा तिसरा शब्द म्हणजे सावकाश. सावकाश म्हणजे शांतपणे, घाईघाईत नको. शिवाय सावकाश म्हणजे अवकाश. याचा अर्थ इतकं जेवा की पोटात थोडी जागा असली पाहिजे. असं म्हणतात की पोट अर्ध अन्नानं भरावं, 1/4 पाण्यानं आणि उरलेला 1/4 भाग हवेसाठी रिकामा ठेवायला हवा. अक्षरशः आकंठ भोजन पोटाला तडस लागेपर्यंत म्हणजे ताण जाणवण्या इतकं खाणं योग्य नाही. आयुर्वेदात नुसत्या आरोग्यासाठी नव्हे तर स्वास्थ्यासाठी पोटात जागा ठेवणं आवश्यक असतं असं सांगितलं आहे. अधिक महिन्यात भोजनविषयक अनेक व्रतं सांगितलेत. सर्व भोजन व्रतात एक गोष्ट समान आहे, ती म्हणजे दोन्ही वेळा गच्च पोट भरून न जेवणं. आपले नेहमीचे संकष्ट चतुर्थी, एकादशी यांचे उपवास म्हणजे एकभुक्त म्हणजे एकदा जेवून करायचे असतात. एकादशीच्या व्रतात तर दशमी तिथीला रात्रभर नामजागर आणि नामजागर करण्यासाठी रात्री न जेवता पोट उपासनेसाठी हलकं काहीसं मोकळं ठेवणं आवश्यक असतं. एरवीसुद्धा रात्री हलकं जेवणं, कमी जेवणं हे पहाटे उठून सूक्ष्म साधना करण्यासाठी खूप उपयोगी पडतं. पहाटे नित्योपासना करणाऱ्यांसाठी तर रात्री कमी जेवण्याचा नियम पाळणं आवश्यक असतं. अधिक मासातील भोजनाचा आणखी एक व्रतप्रकार म्हणजे नक्त भोजन, म्हणजे दिवसा न जेवता फक्त रात्री जेवणं. नक्त म्हणजे रात्र. रामरक्षेतला नक्तंचर शब्द आठवा. श्रीरामाचा पराक्रम वर्णन करताना म्हटलंय, सासीतून धनुर्बाणम पाणीन नक्तंचरांतकम. रात्रीचं भोजनसुद्धा पचायला हलकं, पोट रिकामी ठेवणारं, उपासनेसाठी आवश्यक इतकंच हवं. आणखी एक प्रकारामध्ये अयाचित भोजन म्हणजे कुणाकडे काहीही न मागता परमेश्वरी इच्छेनं प्रारब्धानुसार जे आणि जितकं अन्न मिळेल तेवढंच ग्रहण करणं. एरवी परमेश्वराचं किंवा सद्गुरूंचं नाम ध्यान अनुसंधान करत जावं. यदृच्छा लाभ संतुष्ट असं गीतेत म्हटलंय. त्याचा अर्थ हाच. प्रभू इच्छेनुसार सेवन करून संतुष्ट समाधानी राहणं महत्त्वाचं असतं. याचना नाही ते अयाचित. अन्नासंबंधी आशा अपेक्षा न ठेवणं हा अयाचित वृत्तीचा प्राण आहे. काही ठिकाणी याला अजगर वृत्ती म्हणतात. अजगर फक्त पडून राहतो. अन्न म्हणजे सावच त्याच्याकडे आपोआप चालत येतं. अधिक मासात या व्रताचा किंवा वृत्तीचा अल्पसा प्रयोग करायला काय हरकत आहे? अर्थात कुटुंबात राहून हे जमणं कठीण. तरी पण बघूया प्रयत्न करून. शेष सद्गुरूंची इच्छा. काही सोपी व्रतं. अध्यात्मशास्त्र किंवा परमार्थ यासंबंधी समर्थ रामदासांचं सांगणं आहे, ऐको जाता बरे वाटे, करो जाता हृदय फाटे. नामासारख्या वरवर अगदी सोप्या वाटणाऱ्या साधनांसंदर्भात त्यांचे अनुभवावर आधारित विचार आहेत. नाम कसं आहे? अति साजिरे स्वल्प सोपे फुकाचे. समर्थ असेही म्हणतात की सतत नाम घेणं हे सोपे आहे कठीणपणे आणि सुलभ आहे दुर्लभपणे. जीवनातील अगदी सोप्या, सहज, सुगम, सुलभ गोष्टी प्रत्यक्षात खूप अवघड असतात. आनंदाबद्दल म्हणतात ना, आनंदी राहणं सोपं आहे, पण सोपं राहणं खूप अवघड आहे. सोप्या व्रतांबद्दलही असंच आहे. ती करायला अगदी सोपी आहेत, पण ते करताना ठेवायची मनोवृत्ती किंवा मनस्थिती खूप अवघड आहे. हेच पहा कोकणातील एक गरीब माऊली एकदा कीर्तन ऐकायला गेली. कीर्तनाचा विषय चातुर्मास अधिक मास असाच होता.
कीर्तनकार बुवांनी श्रोत्यांना पटवून दिलं की या पवित्र काळात परमेश्वराला काहीतरी देणं, अर्पण करणं आवश्यक आहे. त्या माऊलीला गरिबीमुळे वस्तूच्या रूपात काहीही अर्पण करणं अवघड होतं. म्हणून तिनं घरी येऊन देवाला सांगितलं, देवा, आजपासून चातुर्मास संपेपर्यंत माझा उजवा हात मी तुला अर्पण केला. घरातल्या मंडळीने विचारल्यावर ती म्हणाली, सोपं तर आहे. मी सोडून इतर सारे देव, तुम्ही माणसं, आजूबाजूचे प्राणी, पक्षी, झाडं, साऱ्यांची सेवा मी उजव्या हातानं करणार. माझी स्वतःची कामं मी डाव्या हातानं करणार. या 2 महत्त्वाच्या गोष्टी आहेत. एक, मी सोडून इतर सारे सजीव निर्जीव हे देव आहेत. मी, माझं काहीही नाही, सारं तू म्हणजे तुझं किंवा तो त्याचं, ही भावना जिवंत ठेवायची. दुसरं म्हणजे सर्वांच्यात सदा सर्वदा देवत्व पाहून मी त्यांची सेवा करायची. सेवा हीच पूजा, हीच साधना. सर्वात महत्त्वाची आणि अवघड गोष्ट आहे याचं अखंड भान, अनुसंधान सतत 4 महिने ठेवायचं, नंतर ते अंगवळणी पाडायचं. बघा विचार करून. आणखी काही व्रतं अशी, आपल्या इष्टदेवतेला पानांची म्हणजे बेल, तुलसी, दुर्वा, रुई, लाखोली वाहायची. 1,00,000 पानं वाहायची. पांढरी, तांबडी, विशिष्ट फुलं यांची, तसेच तांदूळ, जोंधळा, गहू अशा धान्याची लाखोली अर्पण करायची. 1,00,000 मोजणी करताना आणि अर्पण करताना अखंड नाम, ध्यान, अनुसंधान चालू ठेवणं. होम हवनाच्या जशा समिधा असतात तशा तुळशीच्या काड्या घेऊन त्यांना कापूस गुंडाळून त्या तुपात बुडवून काकडा करून त्याच्या प्रकाशात आरती करणं हा नियमही व्रतासारखाच आहे. पिंपळ, औदुंबर, वड अशा वृक्षांना अधिक मासात विशिष्ट संख्येनं प्रदक्षिणा घालणं, परिसरातील मंदिरात जाऊन नित्य देवदर्शननी तिथल्या सेवेत सहभाग, हेही व्रत करता येईल. पण या संदर्भात केल्याने होत आहे रे, आधी केलेची पाहिजे. क्रिया करून करवावी, सकळा करवी, ही सूत्र महत्त्वाची आहेत. एकादशी. संत सूर्य तुकाराम महाराज म्हणतात, काहीही नाही केलं तरी चालेल, पण एका गोष्टीबद्दल मात्र ते विशेष आग्रही आहेत. ते सांगतात, व्रत करा एकादशी, गळा माळा तुळशी असो वा नसो. अर्थ स्पष्ट आहे, पण तुकोबांचा धूर्तपणा एकादशी व्रताचा आवर्जून उल्लेख करण्यात आहे. असं काय आहे या एकादशी व्रतात? याचं उत्तर काय नाही आहे एकादशी व्रतात, असा प्रश्न विचारूनच देता येईल. तेच उत्तर देऊन त्यावर सर्वांगाने सहचिंतन करूया. अधिक मासातील दोन्ही म्हणजे शुक्ल आणि कृष्ण पक्षातील एकादशींचं नाव एकच आहे, कमला एकादशी. कमळाच्या पानाफुलांसारखा अलिप्ततेचा, निस्संगतेचा संदेश देणारी ही एकादशी. एकादशी व्रत हे 3 दिवसाचं असतं. दशमीला रात्री हलकासा फलाहार, रात्रभर हरिनामाचा गजर. एकादशीच्या दिवशी उपवास नि भजन, कीर्तन, निरूपण, पारायण इत्यादी. द्वादशीला दुपारच्या भोजनाच्या वेळी पारणं. यात खाण्यापिण्याचा विधिनिषेध महत्त्वाचा आहेच, पण रामकृष्ण हरी मंत्राचा जप, ज्ञानबा तुकारामाचा घोष, अनेकांनी एकत्र येऊन एकदिलानं आर्त उत्कट उपासना करणं हे अधिक महत्त्वाचं असतं. अधिक मासात दशेंद्रिय आणि 11वं मन यांना शांत करण्याची उपासना करायची, हीच खरी एकादशी. डोळ्यांना नेहमी पाहतो तितके टीव्हीचे कार्यक्रम, 4 चौघांसारखे परस्परातले व्यवहार, बाजारातली धामधूम हे कमी करायचं. डोळे शक्यतो बंद ठेवायचे. कानांनी अधिकाधिक नाम, देवाचे चरित्र ऐकणं, शक्य असेल तर कापसाचे बोळे किंवा इयर प्लग्स घालून कानही बंद ठेवून आतला सोहम ध्वनी किंवा ओंकार एकाग्रतेने ऐकायचा. नाकातून चालणाऱ्या श्वासाच्या लयीकडे लक्ष देत श्वास शक्यतो संथ करत त्यावर आपला नाममंत्र आरूढ करण्याचा एकांतात अभ्यास करायचा. जेथे पवनासी झाले सुख असं श्वसन असलं पाहिजे. जिभेची 2 कार्य रसास्वाद घेणं, त्यासाठी बाहेरून आत अन्नग्रहण करणं आणि आतून बाहेर बाष्कळ बडबड न करता नाम घेणं आणि भगवंताच्या गोष्टी करत राहणं. त्वचा ही स्नान करून स्वच्छ करताना सात्विक श्लोक म्हणणं,
कृत्रिम अत्तर न लावता उगीच कपडे दागिने यांचा अवडंबर न करता उपासनेतून रोमांच उभे राहतील इतकी सात्विक स्पंदनं निर्माण करण्याचा प्रयत्न करणं. हाताने भक्तीला पोषक एवढीच कामं करणं. पायानी नको तिथे न जाणं. मलमूत्र विसर्जन करणाऱ्या उत्सर्जक इंद्रियांचा व्यवहार सुलभ राहील असं अन्न पेय सेवन करणं, तर जननेंद्रियांच्या बाबतीत निग्रहानं व्रतस्थ राहणं. अशा दशेंद्रियांना नामस्मरण मनन चिंतन करणाऱ्या मनाची एक सुंदर साथ देणं ही खरी एकादशी. ही निदान निवृत्त झालेल्या निकाम न करणाऱ्या मंडळींनी निर्धार केला तर सहज साधेल अशी आध्यात्मिक एकादशी आहे. भले भगर खिचडी खाल्ली काय नि न खाल्ली काय, फळं खजूर राजगिरा लाडू खाल्ले काय नि नाही खाल्ले काय, अंतःकरणात विठाई असली म्हणजे झालं. शेवटी विठाई किठाई माझे कृष्णाई, कान्हाई रंगा येई वो, हेच खरं. वृक्षारोपण. वृक्षारोपण शब्द खूप मोठा वाटेल. काही वर्षांपूर्वी प्रत्येकानं एक झाड लावणं, ईच वन प्लांट वन अशी मोहीम निघाली होती. वनराईसारख्या काही खाजगी संस्थांनी उघड्या बोडक्या डोंगरावर वृक्षारोपण करण्यास आरंभही केला. लाखो झाडं डोंगराच्या उतारावर शहर खेडं यातील मोकळ्या जागी लावलीही. अनेक ठिकाणचा वृक्षभाग ओला हिरवा झालाही. देशातील परमसंगणकाचे निर्माते विजय भटकर यांनी पुण्याशेजारी मोठी जागा घेऊन तिथं मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण करण्याचा संकल्प केला. आपल्या मुलीच्या विवाहाचं आमंत्रण वृत्तपत्रातून सर्वांना दिलं होतं. त्यात लिहिलं होतं, येताना अहेर अवश्य आणावा, फक्त रोपांच्या स्वरूपात. त्यातून वृक्षारोपण नेटानं सुरू केलं. अधिक मासात निदान तुळशीचं नवं रोप लावता येईल. जागा नसली तरी कुंडीत बाल्कनीत लावता येईल. तुळशीची नित्यपूजा ही निष्काम कर्माचा संस्कार मनावर घडवणारी सेवा आहे. कारण तुळशीला ना आकर्षक सुगंधी फुलं, ना सुंदर पानं, ना फळं, ना सावली, ना तिच्या लाकडाचा काही उपयोग. तरीही किंवा म्हणूनच निरपेक्ष निष्काम भावनेनं तिची पूजा करायची, तिच्यासमोर सांजवात पेटवायची, इत्यादी इत्यादी. आपल्या घराला अंगण नसेल तर गच्चीवर, आणि गच्चीही नसेल तर सज्जात म्हणजे बाल्कनीत कुंड्यामध्ये रोपं लावणं हे पुण्यकर्म आहे. कोरफड, गवती चहा, ओवा अशी औषधी, तशीच काही फुलझाडही व्रत म्हणून लावूया. त्यांची सेवा करताना तोंडात तसंच मनात अखंड नाम चालू ठेवूया. आजकाल नक्षत्रवन करण्याची प्रथा रूढ होते. आपण राहत असलेल्या वसाहतीत असे नक्षत्र वृक्ष लावून एक सामूहिक व्रत म्हणून त्यांना वाढवूया. त्यांचा आकाशातल्या किंवा आपल्या कुंडीतल्या ग्रहांशी संबंध असेल नसेल, पण अधिक मासात अशी अधिकाधिक झाडं लावून श्रद्धेनं निष्ठेनं त्यांची काळजी घेऊया. झाडांना माणसांची जाग, जिव्हाळ्याचे संबंध हवे असतात. माणसाच्या जागीसाठी दाटी करतात माड, असं उगाच नाही म्हटलंय. उपासनेसाठी साधनेसाठी पंचवटी उपकारक असते. वट म्हणजे मोठा वृक्ष. वड, पिंपळ, उंबर, बेल, आवळा किंवा असेच मोठे 5 वृक्ष एका विशिष्ट रचनेनं लावून वाढवणं म्हणजे पंचवटी निर्माण करणं. नुसती पंचवटी, वृक्षवन अशी नावं घराला देऊन काय उपयोग? हल्ली मोकळ्या जागेत अरण्य निर्माण करण्याचा उपक्रम लोकप्रिय होऊ लागलाय. अधिक मासात जाणकारांच्या मार्गदर्शनाखाली असं अरण्य वाढवणं हे सर्व प्रकारच्या प्रदूषणावर एक प्रभावी वरदान ठरेल. अशा अरण्याची नि त्यात निर्माण होणाऱ्या जैवविविधतेची म्हणजे बायोडायव्हर्सिटी एक स्वतंत्र पर्यावरणीय व्यवस्था म्हणजे इकोसिस्टम तयार होते. ती सर्वांना उपकारक आहे. नुसती वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे अशी शाब्दिक पोपटपंची करण्यापेक्षा असे पुण्यकारक उपक्रम एक सामूहिक व्रत म्हणून करायला काय हरकत आहे? तेही अधिकस्य अधिकम फलम देणाऱ्या अधिक मासात. बघा विचार करून, नव्हे प्रत्यक्ष कृती करून. ब्राह्मभोज. अनेक शतकापासून आपल्या लोकवाङ्मयात, लोकसंस्कृतीत अनेक कहाण्या परंपरेनं आपल्यापर्यंत आल्या आहेत.
चातुर्मासाबद्दल माहिती देणारं कोणतंही पुस्तक घ्या, त्यात अशा व्रतांच्या कहाण्या असतात. अनेक कहाण्यांचा आरंभ असा असायचा. आटपाट नगर होतं. तिथं यत्नकांत नावाचा भिक्षुक म्हणजे ब्राह्मण राहत होता. त्याच्या घरी 18 विश्व दारिद्र्य होतं. नंतर व्रताचा विधी, त्याचं स्तोत्र, फलश्रुती, अपेक्षित दानं यांचं वर्णन असे. त्यात बऱ्याच गोष्टी समान असत. सर्वप्रथम 18 विश्व दारिद्र्य म्हणताना हा कोणत्या विश्वांचा उल्लेख आहे असा प्रश्न अनेकांच्या मनात येतो. यावर थोडं चिंतन आवश्यक आहे. तसं पाहिलं तर 18 विश्व दारिद्र्य हा मूळ शब्दाचा अपभ्रंश आहे. 18 विसे दारिद्र्य हा मुळातला शब्दप्रयोग आहे. 18 विसे म्हणजे 360 दिवस, म्हणजे वर्षातला प्रत्येक दिवस रोज. हल्ली आपण 24x7 म्हणतो ना, तसाच अर्थ आहे इथं. व्रतकथा थोडीफार वेगळी असली तरी शेवटी येणारी फलश्रुती नि त्यासाठी व्रत हा भाग समानच असतो. अष्टानाम ब्राह्मणानांच म्हणजे 8 ब्राह्मणांना भोजन, वस्त्रदान, दक्षिणा, काही संसारोपयोगी वस्तू संकल्पपूर्वक दान कराव्यात. कहाणीतील आरंभी म्हटलेल्या दरिद्री ब्राह्मणांना अशी दानं करणं अयोग्य नाही, पण नुसत्या ब्राह्मण भोजनासारख्या विधींना नवा पर्याय शोधला पाहिजे. ब्राह्मभोज हा असा अर्थपूर्ण पर्याय आहे. ब्राह्म म्हणजे ब्रह्मज्ञानासंबंधी नि भोज म्हणजे भोजन नव्हे तर वस्तूंचं दान, अर्थसाह्य, अर्थार्जनाच्या नवीन संधी उपलब्ध करून दिल्या पाहिजेत. उदाहरणार्थ, सर्व स्तरावरील विद्यार्थ्यांसाठी अध्ययन साहित्य, शिष्यवृत्ती, ग्रंथदान इत्यादी गोष्टींची व्यवस्था अपेक्षित असते. पूर्वी म्हणजे बऱ्याचशा स्तोत्र रचनांच्या वेळी मुद्रणकला अस्तित्वात नसल्यानं स्तोत्र, ग्रंथ स्वतः लिहून अर्पण करण्याची प्रेरणा दिली जात असे. विद्वत सभा, विद्वानांच्या परिषदा, वैज्ञानिकांचे परिसंवाद इत्यादी आयोजित करून त्यातून निघालेल्या विचारमंथनातून नव्या ज्ञानाचा, माहितीचा उदय होण्यासाठी आवश्यक वातावरण निर्माण करणं. विद्यार्थ्यांच्या उच्च शिक्षणाची तरतूद करण्यासाठी निधी संकलन करणं, ग्रंथालय उभारणं, अद्ययावत ग्रंथसंग्रह करून लोकांना वाचनाकडे वळवणं इत्यादी. ज्ञानाचं, विचारांचं, कल्पनांचं भोजन समाजात गरिबांना, उपेक्षित घटनांना ज्ञानार्जनाच्या संधी उपलब्ध करून देणं हे ब्राह्मभोजाचं प्राणसूत्र आहे. अधिक मासात ब्राह्मण भोजनाबरोबर अशा ब्राह्मभोजालाही पवित्र पुण्यकर्म मानूया, ही काळाची गरज आहे.